मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मित्रांकडून मार्गदर्शन घेतलं होतं की आपल्याला पाणी प्राण्यांसाठी साठवायचे, पण ते कसं साठवतील त्याच्यासाठी काहीतरी आयडिया सांगा। तर आपल्या मित्रांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। आपल्या मित्रांनी सांगितले की तुम्ही खाली प्लास्टिक आतरून तुम्ही पाणी साठवू शकता। तर आपण आता त्या ज्या तळ्यामध्ये आपण पाणी प्राण्यांना आणि पक्ष्यांना साठवणार त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे। बघा, आपण आहे ना याच्यामध्ये प्लास्टिक कागदपत्रे आणलेले आणि आपण त्या ठिकाणी आता जागा करणार आहे। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आता त्या पॉईंटवर आलेलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एका विहिरीमधून पाणी नेऊन ठेवायचे, म्हणजे ओतायचे आपल्याला। तर बघा, आता आपण ना त्या विहिरीपाशी आलो आहे। मी तुम्हाला दाखवतो। आता ही जी विहीर आहे ह्या विहिरीपासूनच आपल्याला त्या पॉईंटवरती पाणी साठवायचे ना, तिथं आपल्याला पाणी न्यायचे। तर हे बघा, इथं प्राण्यांना इथं पाणी पियायला उतरता येत नाही ह्या विहिरीमध्ये। हे बघा ही विहीर आहे। तर इथून आता आपल्याला पाणी व्हायचे आणि आपला पॉईंट पाण्याचा मित्रांनो इथून बराच लांब आहे। त्या ठिकाणी ना आता आपण चाललेलो आहे। तर तिथं पाणी 4 दिवसाचं पाणी झालं होतं, आता ते पाणी आटलं असणार आहे। तर हे बघा, आपले जायचे तर त्या माळामध्ये जाणार आहे आपण, तिकडं ते पॉईंट येते। चला आता आपण या पुढच्या व्हिडिओ मित्रांनो सुरुवात करूया। तर मित्रांनो हे बघा, आपण ना आपल्या लोकेशनवरती आता पोचलोय, म्हणजे ज्या ठिकाणी आपली तळ होती पाण्याची, त्या पाण्याच्या ठिकाणी आपली साठवली त्या ठिकाणी आता आपण पोचलोय मित्रांनो। हे बघा, आता या ठिकाणी ना आपल्याला पाण्याला जागा करायची। तर बघा, आता मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, थोडंच पाणी राहिलेलं आहे, एकदम नॉर्मल पाणी राहिलं आहे। बघा, आपण पाठीमागं पाहिलं होता ते, हे बघा एवढं पाणी राहिलं आहे, म्हणजे आता अजिबात नॉर्मल आहे। तर आता आपण त्या ठिकाणी जागा करणार आहेत। तर बघा, आता आपण ना हे बघा एक बॅनर आणि ताडपत्रे आणलेले आणि एक खोरा आणले आपल्या मातीपुढे। तर चला मित्रांनो, वेळ न लावते ना आपण पहिला जागा करून घेऊ। आता आधी काय करायला लागेल, ही जी माती आहे ना ही आता आपली साईडनं आपण काढून घेणार आहेत आणि तिच्या आतमध्ये आपण ताडपत्रे आथरणार आहेत। पटापट काढून घेऊ तेवढा। काय नाही मित्रांनो, आधी आपण साईडला करून घेऊ, जरा खोल करू आणि त्यामध्ये आपली कागद आठवायची, म्हणजे पाणी आपण यांनी करून घेतलाय। साईडला माती काढली आणि थोडंसं आपण खोल केलाय आता दौरा। आता आधी ना पहिल्यांदा आपण ना बघा, पहिल्यांदा आपण ही ताडपत्रे आपण आधी करून ना पाणी आपला साचून राहील।
ठेवायची ना की आतो आपले ना की मेरकडे पूर्ण माती ना लाडून घेणार आहे पाणी आणायला जायची बघा आता एवढं भरून ठेवायचे आपले हे बघा अशा प्रकारे आपण आपल्या ह्या कागद आथरलेली खाली ताडपत्री टाकली आणि वरून आपण हा बॅनर कागद टाकलाय अशा प्रकारे आपण हे केलंय तर चला मित्रांनो हे बघा आता आपले ना हा हंडा घेऊन आता आपण पाणी आणून याच्यामध्ये ओतणार आहेत कारण आपल्याला एवढा ह्या पूर्ण भरवायची तर आता आपल्याला ना त्या विहिरीवर जायला लागणार आहे बघा आता आपण अशा प्रकारे केलाय एवढा डवरा भरवायची आपली तर चला आता आपण मित्रांनो पाणी घेऊन येऊ आता आणि तेवढा डवरा भरून टाकू पाण्याला आता आपली जायला लागणार आहे तिकडे त्या विहिरीवर येताना आपण विहीर पाहिले त्या टोकाला विहीर आहे त्या विहिरीवरून पाणी आणायचे आपल्याला हे बघा मित्रांनो ती किल्ल्या टोकाला आपण पाणी प्राण्यांना साठवलंय आणि किल्ल्या टोकाला ही विहीर येतं आता आतमध्ये इथून पाणी न्यायची हे बघा ही आहे ती विहीर आता ह्या विहिरीवरून आपण पाणी घेऊन जा आता इथं खाली ना आपल्याला असते उतरायला लागणार आहे कारण इथे जागा नाही चांगली उतरायला तरी पण आता ते खाली जाऊ आपण
मित्रांनो लांब पाणी आणायचं त्याच्यामुळे ना दम लागत आहे. तर बघा मित्रांनो आता ना एवढं पाणी आपण साठवलं. मित्रांनो आपण एक काम करू, जसं पाणी आता जाईल ना तसं पाणी साठवू. हे बघा मित्रांनो आता आपण एवढं पाणी साठवलंय. लांब आणायचं असल्यामुळे ना ते आपल्याला जमत नाही. मित्रांनो हे बघा आता ह्याच्या मातीमुळे गडूळ झालंय पाणी. आता नंतरून थोडं झालं ना का मग त्या निवळून जाईल. ते ना आपण अशा प्रकारे पाणी साठवलं. तर जरा ताडपत्री उडी आपली दगड ठेवू आपण अशी. ते बघा अशा प्रकारे आपण एवढं पाणी साठवलं मित्रांनो. तर आपण जसं पाणी आटल ना तसं मग आपण टाकीत जाऊ. मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण ताडपत्री खाली टाकून त्याच्यावरती बॅनर टाकून पाणी साठवले आपल्या पक्षी आणि प्राण्यांसाठी. तर चला मित्रांनो पाहूयात आपण. मी तुम्हाला नक्की या ठिकाणी आपलं पक्षी प्राणी पाणी प्यायला येतात का हा मी तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवील. तर चला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.